नमस्कार मंडळी, तर माझ्या एका सुंदरशा व्हिडिओमध्ये मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते। तर आज मी करणार आहे मटरची पुरी। बरं, मटर बाजारात इतके आले आहेत की आता मटर जाईल तिथे मटर आणि स्वस्त पण एवढेत। मग म्हटलं चला सिजनेबल आहे तर आपण आपल्या मुलांना सुद्धा खाऊ घालूया, पण दरवेळा मटर खाऊन ते कंटाळतात, म्हणून आज मी पुरी करून देणार आहे। तर मटर पुरी करण्यासाठी मी 1 वाटी मटर फ्राय करून घेतले एकदम लो गॅसवरती। त्यानंतर तेल टाकून पुन्हा थोडंसं हिरवी मिरची, लसूण आणि मटर पुन्हा एक वेळा छान शालो फ्राय करून घेतला। आता काय केलं, त्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालून थोडंसं अगदी पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घेतली। तयार झालेली पेस्ट आता एका भांड्यामध्ये टाकून घेतली। त्यामध्ये चवीपुरतं मीठ, ओवा, जिरा आणि हळद जर पाहिजे असेल तर तुम्ही ऑप्शनल टाकू शकता किंवा नकाही टाकू। त्यानंतर चाट मसाला पाहिजे चाट मसाला घाला, गरम मसाला घाला, तेल टाकलेलं आहे। आता पीठ जेवढं त्याच्यामध्ये मावेल तेवढंच टाकायचं आहे। फार पण पीठ टाकलं ना तर त्याची चव जाते, एकदम ओरिजिनल टेस्ट मिळत नाही। तर आपण छान असं लसूण घातलेलं आहे त्यामुळे एकदम खमंग चव येते। अद्रक पण तुम्ही टाकू शकता। बरं, आता हे पीठ असं थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आहे, फार पातळ मळायचं नाही आहे। पुरीचं पीठ कसं जरा घट्ट असलं की पुऱ्या छान खुसखुशीत आणि एकदम छान असे ताजे राहतात भरपूर वेळ। तर ही जी पुरी आहे ना जवळपास 2 ते 3 दिवस आरामात टिकते, प्रवासात सुद्धा खूप छान लागते। 10 मिनटं पिठाला रेस्ट करू दिलं, त्यानंतर थोडासा तेलाचा हात घेते आणि आता पुन्हा छान असं मळून घेते। बरं, टिफिनमध्ये अशा काही गोष्टी दिल्या की मुलं आवर्जून खातात आणि आपण आपल्या हस्बंडला सुद्धा देऊ शकतो किंवा आपण सुद्धा टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकतो। तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता पीठ एकदम छान मळून तयार आहे। आता आपण ह्याच्या पुऱ्या लाटून घेऊया। तर आता ही रेसिपी ना माझी स्वतःची नाही आहे बरं का, मी अशी सेम करते, पालकाच्या पुऱ्या करते, पण ही रेसिपी माझ्या एका फ्रेंडची आहे। आणि ती फ्रेंड म्हणजे कोण, तर आम्ही ज्यावेळेस मी जॉबला होते तर माझ्या मिस्टरांचे आणि माझे कॉमन फ्रेंड एक शेफ होते, तर प्रमोद शेफ, त्यांची वाईफ ती पण कोल्हापूरचीच आहे। ते प्रमोद शेफसुद्धा कोल्हापूरचेच आहेत। तर त्यांची वाईफची त्यांच्या लग्नानंतर आमची ओळख झालेली। तर अशा पद्धतीने बघा आता छान पुऱ्या करून घेतली आणि त्यांची रेसिपी आहे ही। तर छान वाटते त्यांची रेसिपी फॉलो करत असताना, भारी वाटलं मला। त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही जर पाहिजे असेल तर त्यांच्या चॅनलवरती जाऊन चेकआउट करू शकतात। आणि गेल्यानंतर प्लीज लाईक आणि कमेंट पण करा, सांगा की आम्ही नम्रताच्या चॅनलवरून आलेलो आहोत। तर म्हणजे अशा पद्धतीने मी 3 पुऱ्या सकाळी सकाळी तळून घेतलेल्या आहे वैष्णवीसाठी, आणि तिला टिफिनमध्ये 2च देणार आहे कारण की मी तिला बनाना आणि ॲपलसुद्धा देणार आहे। तर आता विषय काय होतोय की ॲपल द्यायचं म्हटल्यानंतर ते कसे होतात, ऑक्सिडाइज होऊन जातात, ब्लॅक होतात। तर तसे होऊ नये म्हणून काय करायचं, कट केलेले ॲपल मिठाच्या पाण्यामध्ये 3 मिनिटं मोजून ठेवायचे। तोपर्यंत मी वैष्णवीचा टिफिन पॅक करून घेत आहे। तर टिफिनमध्ये आज मी तिला दिलेली आहे टमाटरची चटणी आणि पुरी दिलेली आहे। पुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आता 3 मिनिटं तुम्ही पाहिलं असेल की ॲपल थोडंही काळं पडलेलं नाही। आता आपण काय करायचं आहे, ह्यातलं जे पाणी होतं मिठाचं ते टाकून द्यायचं आणि पाणी चेंज करायचं। आणि आता हे चेंज केलेलं पाणी बिना मिठाचं असणार आहे, यात मीठ न टाकता आपण पुन्हा एक वेळा हे ॲपल असे चांगले क्लीन करून घ्यायचे। आता हे आपले ॲपल व्यवस्थित राहतील, तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकताय आरामात, तुम्ही सुद्धा घेऊन जाऊ शकताय किंवा तुमच्या मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकताय आणि आरामात एन्जॉय करा ॲपल। बरेचदा काय होते, एक ॲपल मुलं खात नाही आणि स्लाइस करून दिलं की ते काळे होतात, पण ही एक पर्याय जी आहे खूप छान आहे। मी 1 किलो ॲपल आणून ठेवले घरात आणि वैशूला टिफिनमध्ये असे देत असते 4-4 स्लाइस। तर आता